राज्यात आज वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। राज्यातील 24 जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। रत्नागिरी, सिंधुदुर्गसह सातारा जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे। दरम्यान कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात जोरदार पावसाच्या सरी कोसळणार आहेत। शेतकरी बांधवांनो आणि महाराष्ट्रातील सर्व नागरिकांनो, आत्ताच एक अत्यंत धक्कादायक आणि डेंजर बातमी समोर आली आहे। सावधान व्हा। आजची ही बातमी साधी समजू नका, कारण स्वतः हवामान विभागाने आत्ताच संपूर्ण महाराष्ट्राचा सॅटेलाइट फोटो काढला आहे। त्या फोटोमध्ये तब्बल 300 किलोमीटर लांबीचा एक भयानक ढग महाराष्ट्राच्या दिशेने सरकत असल्याची मोठी माहिती समोर आली आहे। हो शेतकरी बांधवांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं आहे। 300 किलोमीटर लांबीचा हा ढग आपल्या पोटात एक भयानक चक्रीवादळ घेऊन येत आहे। आज मध्यरात्री 2 वाजता हे चक्रीवादळ महाराष्ट्रातील 20 महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये घुसणार असल्याची मोठी माहिती आता समोर आली आहे। हे खोटं वाटत असेल, परंतु काल सोलापूर जिल्ह्यात इतका भयानक विजांचा कडकडाट झाला की एका व्यक्तीचा दुर्दैवी अंत झाला। सांगली आणि इतर जिल्ह्यांमध्ये मोठी गारपीट झाली। या सर्व बातम्या तुम्ही पाहिल्याच आहेत। आता संपूर्ण महाराष्ट्रावर हे मोठे संकट येणार आहे, त्यामुळे व्हिडिओ अर्धवट सोडून जाऊ नका, शेवटपर्यंत बघा। कोणत्या जिल्ह्यात काय धोका आहे हे सांगणार आहे। शेतकरी बांधवांनो, हवामान विभागाने आता गंभीर इशारा दिला आहे। शास्त्रज्ञांनी आणि हवामान तज्ज्ञांनी सांगितलं आहे की हा 300 किलोमीटरचा ढग पृथ्वीपासून 12 ते 15 किलोमीटर उंचीवर आहे। हे ढग इतके वजनदार आहेत की जेव्हा फुटतील तेव्हा पाण्याचे थेंब नाही तर बर्फाचे मोठे गोळे पडतील। ताशी 120 किलोमीटर वेगाने वारे वाहतील। विजांचा कडकडाट इतका भीषण असेल की जमिनीला हादरे बसण्याची शक्यता आहे। दुपारी सूर्य झाकला जाईल, भर दुपारी रात्रीसारखा काळोख होईल, अशा भयानक परिस्थितीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे। शेतकरी बांधवांनो, हे संकट नवीन नाही। 15 वर्षापूर्वी म्हणजे 2014 ते 15 मध्ये असेच संकट आले होते। त्याला सुपर एल्निनो म्हणतात। हा दर 14 ते 15 वर्षांनी येतो। तेव्हा जिल्ह्यांची यादी जाहीर केली आहे। पहिल्या टप्प्यात सर्वात जास्त धोका असलेले जिल्हे आहेत, दुसऱ्या टप्प्यात मध्यम धोका आहे आणि तिसऱ्या टप्प्यात उरलेल्या जिल्ह्यांना धोका आहे। व्हिडिओ बंद करू नका, कारण आजची रात्र या जिल्ह्यांसाठी भयानक असणार आहे। पहिला टप्पा म्हणजे महाराष्ट्राचा दक्षिण भाग। यामध्ये सर्वात आधी फटका बसणार आहे कोल्हापूर जिल्ह्याला। कोल्हापूर आणि पंधारवेड परिसरात ढगफुटीसारखी परिस्थिती निर्माण होईल। भर दुपारी गाड्यांच्या हेडलाईट्स लावून प्रवास करावा लागण्याची शक्यता आहे। त्यानंतर सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठा पाऊस गारपिटीसह बरसणार आहे। सांगली जिल्ह्यात सुद्धा विजांचा कडकडाट आणि गारपीट होण्याची शक्यता आहे। या 3 जिल्ह्यांसाठी आजची रात्र सर्वात जास्त धोकादायक असणार आहे। त्यानंतर पुणे जिल्हा आणि बारामती परिसरात यंदा गारपीट नाही तर चक्क बर्फाचे मोठे गोळे आकाशातून पडताना पाहायला मिळतील। विजांचा कडकडाट इतका भीषण असेल की जमिनीला हादरे बसण्याची शक्यता आहे। पुणे जिल्ह्यातील नागरिकांनी आज रात्री घरातच राहावे असा इशारा देण्यात आलाय। दुसऱ्या टप्प्यात उत्तर महाराष्ट्र आणि खानदेशाला मोठा फटका बसणार आहे। नाशिक जिल्ह्यात इगतपुरी, संगमनेर परिसरात गारपिटीचा थरार असेल। काही मिनिटातच संपूर्ण जमीन पांढरी शुभ्र बर्फावर दिसेल। द्राक्षीच्या बागांवर आणि कांद्याच्या पिकावर थेट हल्ला होण्याची शक्यता आहे। नाशिक जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनो, आत्ताच सावधान व्हा। तुमच्या पिकांची काळजी घ्या। जळगाव जिल्ह्यात 12 ते 16 जूनपर्यंत सर्वात मोठे पाऊस असणार आहेत। ताशी 100 किलोमीटर वेगानं वारे वाहतील। घरावरील पत्र उडतील। जुनी झाडे कोलमून पडण्याची शक्यता आहे। धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातही असेच भयानक वातावरण असणार आहे। या जिल्ह्यातील नागरिकांनी घरातच राहावे असा इशारा देण्यात आला आहे। तिसऱ्या टप्प्यात मराठवाड्यातील जिल्ह्यांना मोठा फटका बसणार आहे। मराठवाड्यातील शेतकरी बांधवांनो, इकडे लक्ष द्या। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आणि जालना जिल्ह्यात पुढच्या 2 दिवसांमध्ये हवामान पूर्णपणे बिघडणार आहे। आभार फाटल्यासारखा पाऊस पडणार आहे। बीड जिल्हा आणि धाराशिव जिल्ह्यात गारपिटीसह मुसळधार पावसाची शक्यता आहे। लातूर, परभणी आणि नांदेड जिल्ह्यात वीज पडण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे। हिंगोली जिल्ह्यातही भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे। मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचे रक्षण करण्यासाठी आत्ताच उपाय करा। चौथ्या टप्प्यात विदर्भातील जिल्ह्यांना फटका बसणार आहे। नागपूर, वर्धा, वाशिम, अकोला आणि अमरावती
या पट्ट्यात 16 जूनपर्यंत आभार फाटल्यासारखी परिस्थिती असेल. यवतमाळ जिल्हा हा शेतकऱ्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. त्या जिल्ह्यातही मोठे संकट येणार आहे. चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्येही मोठा पाऊस होण्याची शक्यता आहे. विदर्भील शेतकरी बांधवांनो, आत्ताच सावधान व्हा. शेतकरी बांधवांनो, आता काय काळजी घ्यायची ते सांगतो. सर्वात आधी आज रात्री घरातच राहा. मध्यरात्री 2 वाजता जी परिस्थिती निर्माण होणार आहे त्यावेळी बाहेर पडू नका, कारण गारपीट डोक्यावर पडली तर मोठे नुकसान होऊ शकते. तुमच्या घराचे पत्र व्यवस्थित आहेत का ते तपासा. जुनी झाडे तुमच्या घराजवळ असतील तर काळजी घ्या. शेतातील पिके असतील तर त्यांचे संरक्षण करण्यासाठी उपाय करा. आंब्याची झाडे असतील तर त्यांची काळजी घ्या. कांदा, द्राक्ष आणि इतर पिकांसाठी शेडनेट किंवा इतर संरक्षण उपाय करा. शेतकरी बांधवांनो, वातावरणातील बदल लक्षात घ्या. तुमच्या भागात आभार भरून आले आहे का? वाऱ्याचा वेग वाढला आहे का हे तपासा. जर असे वातावरण दिसत असेल तर लगेचच घरात जा. विजांचा कडकडाट सुरू झाला तर बाहेर पडू नका. मोठी झाडे आणि विजेच्या खांबांपासून दूर राहा. शेतकरी बांधवांनो, आपल्या शेजाऱ्यांना आणि मित्रांना ही बातमी सांगा. ही माहिती शेअर करा, जेणेकरून सर्वांना वेळीच सावधगिरी बाळगता येईल. घरात आजोबा आजी असतील तर त्यांची विशेष काळजी घ्या. लहान मुलांना घरातच ठेवा. रात्री एकट्यानं बाहेर पडू नका. शेतकरी बांधवांना आतापर्यंत तुम्हाला जी माहिती सांगितली ती हवामान विभागाच्या सूत्रांमार्फत मिळालेली माहिती आहे. हा एक अंदाज आहे, परंतु हा अंदाज हलक्यात घेऊ नका. कोणतेही मोठे काम करण्यापूर्वी अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्या. शेतकरी बांधवांनो, जाता जाता एक महत्त्वाची सूचना. या व्हिडिओमध्ये दिलेली हवामानाची माहिती ही प्राथमिक अंदाज आणि विविध हवामान मॉडेलवर आधारित आहे. निसर्गाचे नियम केव्हाही बदलू शकतात, त्यामुळे या अंदाजातही बदल होऊ शकतो. आपला उद्देश कोणालाही घाबरवणे हा नसून तुम्हाला संकटापूर्वी सतर्क करणे हा आहे. त्यामुळे घाबरून न जाता सावधगिरी बाळगा. कोणत्याही अधिकृत निर्णयासाठी किंवा अचूक माहितीसाठी भारतीय हवामान विभाग आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचंच पालन करा. सुरक्षित रहा, घरात रहा. अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या बातम्या सर्वात आधी पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि ही व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रांना आणि शेतकरी बांधवांना आत्ताच शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, सुरक्षित रहा. धन्यवाद.